पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आज सकाळी 11 वाजता भेट होणार। भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याच्या चर्चा। आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी मोदींची भेट। रोहित पवार यांचा दावा तर डिलिमिटेशनवर हमी मिळाल्यास चर्चेला हरकत नाही। शशिकांत शिंदे यांचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीने चर्चा। तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास। भाजप अजित पवारांच्या पक्षाची ताकद कमी करते। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळेल असं वाटत नाही। रोहित पवार यांच्या दाव्यानं खळबळ। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांच्याकडून तक्रार। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप। राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। माणगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामाचा आढावा। कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं। रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। तर मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढते का? आशिष शेलारांचा प्रतिसवाल। समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार। जीवघेणं उपोषण करू शकतो तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही। जरांगेंचा इशारा। तर चर्चेतून मार्ग काढणार। मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा। भाजप आमदार श्वेता महाले यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश। पंतप्रधान मोदींचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 39 पदक विजेते खेळाडूंशी संवाद। जो केलेगा वो खिलेगा असा मंत्र देत मोदींकडून खेळाडूंचं कौतुक। स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा जल्लोष करणार। वरळी प्रोमेनेड इथे दुपारी 3 वाजता तिरंगा रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांसह रवींद्र चव्हाण, अमित साटम सहभागी होणार। अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरात पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला। धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। शहरात तणावाची स्थिती। आतापर्यंत 5 जणांना अटक। धीरज परदेशी हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिलेंसह शेकडो तरुणांचा ठिय्या। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला। सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्काजाम। सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल। वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। अकोल्याच्या महान गावात मिरवणुकीतील प्रकार। मारहाणीचा सीसीटीव्ही समोर। अधिकचा तपास सुरू। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला। दगड आणि चप्पल फेकल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। हल्लेखोरांना शोधून कारवाई करण्याची मागणी।